मित्रांनो नमस्कार. राज्यसेवेचा पेपर झालेला आहे. ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश पण झाला आणि सब्जेक्टिव्ह इंग्लिश पण झाला. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशच्या बाबतीत मी आता काही सांगत नाही, नंतर एखादा व्हिडिओ बनवेन आणि त्यावेळेला तुम्हाला तो मी नक्कीच सांगेन. ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत आत्ता आपण बघायचं आहे पेपर 2 जो आहे, ज्याच्यामध्ये 50 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश असतं आणि 50 मार्काचं मराठीचं असतं ऑब्जेक्टिव्ह. पण याच्यामध्ये मला फक्त सांगायचं एवढंच आहे की या ऑब्जेक्टिव्हच्या पेपरमध्ये खरं म्हटलं तर डिफिकल्टी लेवल अशी काही विशेष नव्हती, तरी पण ह्याच्यामध्ये एक 4 प्रश्न मात्र होते, ते मात्र सगळ्यांना कन्फ्यूज करणार होते. म्हणजे त्यातल्या 2 प्रश्नांतर मलाही कन्फ्यूज केलं, अर्थात व्होकॅब्युलरीचे ते होते. पण मला सांगायचं फक्त एवढंच आहे की प्रश्नपत्रिका जर समोर ठेवली तर आपल्याला त्याच्यामध्ये काय विशेष प्रकारे दिसून येतं आणि या प्रश्नपत्रिकेचं एकूणच ॲनालिसिस केल्यानंतर घटकनिहाय ज्या वेळेला मी त्याचं विश्लेषण केलं त्यावेळेला मला एवढं मात्र समजलं की एमपीएससी ही ना अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे एमपीएससी बद्दल तुम्ही काही सांगूच शकत नाही. इथे आता कुठला घटक जास्त विचारतील, कुठला घटक विचारणार नाहीत, काहीही सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे सब्जेक्टवर वरती आपण एवढा अभ्यास करतो आणि एकच प्रश्न आणि तो पण खूपच सोपा आला. हेच आर्टिकल्स आपण एवढे सगळे नियम लक्षात ठेवायला जातो, त्याच्यावरती एकही प्रश्न नाही. मला सांगायचं एवढंच आहे की एमपीएससी ही अनप्रेडिक्टेबलच आहे, एवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, या 50 मार्काच्या पेपरमध्ये नेहमीप्रमाणेच अर्थातच ग्रामरला 50% वेटेज दिलं, म्हणजे 25 मार्काचं ग्रामर आहे. या 25 मार्काच्या ग्रामरमध्ये काय आहे, त्याच्यानंतर व्होकॅब्लरी जी आहे ती व्होकॅब्लरी अर्थातच व्होकॅब्लरी 20 मार्काची असली तरी सुद्धा कॉम्प्रिहेन्शन पॅसेजमध्ये एक प्रश्न जो आहे तो पण व्होकॅब्लरीवरती पडला. अर्थात त्याच्यामध्ये फक्त पॅसेजमधले जे काही शब्द होते तेच घेऊन फक्त दिलं, पण एकूणच व्होकॅब्लरीवरती तसं म्हटलं तर 21 मार्क पडलेले आहेत. ते कसे पडलेत आणि त्याचं कसं काय हे दिलेलं आहे, अनालिसिस काय आहे ते आधी आपण बघूया. जसं बघा मित्रांनो तुम्हाला मी माझ्याकडे जो पेपर आला होता तो होता ए सिरीजचा होता, त्यामुळे मी ए सिरीज प्रमाणेच सगळं जे काय तुम्हाला आहे ते स्पष्टीकरण देणार आहे. तर या राज्यसेवा पेपर 2च्या ए सिरीज मध्ये, म्हणजे अर्थातच सगळ्याच राज्यसेवेच्या पेपर 2च्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होतं ते फक्त सांगतोय. मी फक्त ए सिरीजचा पेपर घेतलेला आहे. तर ग्रामर जे होतं ते कितीला आहे बघा, 25 मार्काला. म्हणजे नेहमीप्रमाणे जो कोण ग्रामरमध्ये, आणि या परीक्षेमधलं ग्रामर हे इतकं सोपं होतं की अनेकांना ह्याच्यामध्ये 25 पैकी 25 मार्क्स मिळालेले असतील, ह्याची मला पूर्णपणे खात्री वाटते. इतका सोपा हा पेपर होता. असो, तर या 25 मार्कामध्ये काय काय आले बघा. पंक्च्युएशन 1 मार्काचं आलंय, अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यामुळे हा अनेकांना आला असेल. ओके. दुसरे ऍक्टिव्ह पॅसिव्हचे जे 4 मार्क ऍक्टिव्ह पॅसिव्हला विचारले. आतापर्यंत ऍक्टिव्ह पॅसिव्हची विचारण्याची जी प्रश्नपत्रिकेतली जी स्टाईल होती ती वेगळी होती. आता खूप साध्या आणि सोप्या आणि सिंपल प्रकारे विचारला, आणि ह्याच्यामध्येही सगळ्यांना 4चे 4 मार्क्स मिळाले असतील. ऍडजेक्टिव्हचा प्रश्न आणि ऍडव्हर्बचा प्रश्न तर इतका सोपा होता की त्याच्यामध्ये म्हणजे एकूणच ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर मला असं वाटतं की कदाचित 2 वर्ष मुलांना खूप मुलं म्हणजे अशी वखवकलेली असतील, आता आम्हाला पोस्ट मिळाली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कृपाळू, दयाळू आणि काय अजून म्हणायचं कनवाळू असं ते एमपीएससी मायबाप यांनी कदाचित पेपर सेटरला सांगितलं असेल की नाही सगळ्यात सोपा पेपर काढा, यावेळेला मुलांना ज्यांचा जास्त अभ्यास यांना एकदा पोस्ट मिळून जाऊ दे. आणि असं झालं असेल असं मला वाटतं. इतका सोपा पेपर हा काढलाय. तर हे झालं ऍक्टिव्ह पॅसिव्ह. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह 1 मार्काचा आहे, ऍडव्हर्ब पण 1 मार्काचा आहे, आणि अतिशय सोपे प्रश्न विचारले. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरचा प्रश्न इतका सोपा होता कोणालाही येईल. जिरण पण एकदम सोपं होतं. कंजंक्शनचे 3 प्रश्न अत्यंत सोपे, म्हणजे खरं म्हटलं तर ह्या सरळ सेवेचा पेपर आहे का काय असंच वाटावं, इतके हे प्रश्न सोपे होते. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पण एकदम सोपा होता. प्रोनाउन्सचा तर अगदी 5वीतल्या मुलाला येईल असा प्रश्न आहे. सिंथेसिस ऑफ सेंटेन्स पण एकदम सोपं, प्रश्न बघितल्यानंतर लगेच आपल्याला समजतं काय आहे ते, इतका सोपा होता. डायरेक्ट इनडायरेक्टचे 2 प्रश्न होते, ते पण खूप सोपे होते. टेन्स वरती फक्त एकच प्रश्न आला, तोही खूपच सोपा होता. क्वेश्चन टॅग वरती 1 आला, आणि प्रेपोजिशनच्या 3 प्रश्नामध्ये मात्र 1 होता, तो तुमच्यासाठी कदाचित कन्फ्युजिंग असेल. तो काय तो आपण बघणारच आहोत. आणि क्वेश्चन टॅग वरती 1 प्रश्न आला. तर अशी ही टोटल 25 मार्काचं जे डिस्ट्रीब्युशन आहे आणि अनालिसिस आहे ते अशा प्रकारचं आहे. ह्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये कुठले घटक विचारले नाहीत. म्हणजे बघा, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स याला मिनिमम 1 ते 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो, पण या प्रश्नपत्रिकेमध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सला 1ही मार्क नाही. कंडिशनल सेंटेन्स मिनिमम 1-2 मार्काचं तरी विचारलं जातं, 1 मार्काचं तर विचारतात, त्याच्यावरही एकही प्रश्न नाही. मला हेच सांगायचं की ते अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे पेपर सेटर सुद्धा
ज्या वेळेला पेपर काढतात त्यावेळेला काय काढतात आणि कसं करतात हे एक मोठं अभ्यास करावा लागेल असं आहे. पार्टिसिपल वरचा मागच्या वेळेला एक प्रश्न आलेला, कन्फ्युजिंग होता तो, त्याचं उत्तर आयोगाला बदली करावं लागलं 2019 मध्ये. यावेळेला अतिशय सोपा प्रश्न आलेला, यावेळेला एकही प्रश्न आला नाहीये. वर्ब्स म्हणजे ज्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब ज्याच्यावरती 1 मार्क अलीकडे विचारला जात होता, त्याच्यावर सुद्धा एकही प्रश्न नाही. अर्थातच खूप सोप्या प्रकारे 1 मार्क सहज कोणाला का मिळावा असं त्याला वाटलं असावं आणि त्यांनी याच्यापेक्षाही अजून सोपा प्रश्न विचारलेले त्याच्यामध्ये. मूड्स वरती साधारणतः 1 मार्क असतो, यावेळेला एकही मार्क मूड्स वरती विचारला गेला नाही. मॉडल वर्ब्स अभ्यास करतो आपण, एकही प्रश्न नाही. तसंही अलीकडे मॉडल वर्ब्स वरती फार कमी प्रश्न विचारले जायला लागले, पण याच्यामध्ये एक पण नाही. नाउन वरती पण एकही प्रश्न नाही. आर्टिकल्स तडफडतो आपण त्या आर्टिकल्सच्या नियमांसाठी, एकही प्रश्न नाही. कन्फ्युजिंग करणारे आर्टिकल्सचे प्रश्न टाकले जात होते याच्यापूर्वी, याच्यावरती एकही प्रश्न पडला नाही. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे ज्याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे का कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे ओळखा, याच्यावरती सुद्धा एक सुद्धा प्रश्न पडलेला नाही. क्लॉजेस वरती ज्याच्यावरती हमखास एखाद दुसरा प्रश्न असतो तोही यावेळेला पडला नाही. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की किती एमपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे ते बघा. दुसरं आता व्होकॅबलरीकडे जाऊ. व्होकॅबलरीमध्ये सुद्धा यावेळेला अक्षरशः म्हणजे धुवाधार बरसात केलेली आहे. 2-3 प्रश्न तर रिपीट झालेले आहे, मागच्या प्रश्नपत्रिकांमधले तेच आलेले आहेत. पण बाकी मात्र व्होकॅबलरी जर तुम्ही बघाल ना तर पर्टिक्युलरली मला एक आठवते प्रिफिक्स आणि सफिक्सचा एक प्रश्न जो सबसाठी आलेला होता, की हा खरंच मलाही आला नाही. मला त्यातलं फक्त एकच लेट माहित होतं, परंतु दुसरं ह्युमन आहे वगैरे ते आता आपण बघणार आहोत, तर ते सुद्धा मला आलं नाही. त्याच्यासाठी मात्र मला रेफरन्स घ्यावा लागला, हे मात्र खरंच सांगतो. आणि अजून एक व्होकॅबलरीचा असा प्रश्न होता की ज्यासाठी मला बघावं लागलं. पण बाकी 1-2 जरी तुम्हाला शब्द माहित असतील तरी सहज येऊन जाईल, इतकी सोपी व्होकॅबलरी होती. व्होकॅबलरीमध्ये सुद्धा काय बघा, 19 मार्क जे आहेत ते ह्याच्यावरती आहेत, व्होकॅबलरीवरती आहेत. आणि पॅसेजमध्ये 1 मार्कला जोड्या लावा म्हणून आलेला आहे सिनोनिम्ससाठी. याच्यामध्ये प्रिफिक्स सफिक्स यावेळेला 2 मार्काचे विचारलं गेलं आणि याच्यातला एक प्रश्न होता तो खरोखरच डिफिकल्ट लेवलचा होता. इडियोमॅटिक फ्रेजेस सगळ्या सोप्या होत्या, त्यामुळे त्या अनेक जणांना आल्या पण असतील. फ्रेझल वर्ब्स 1 मार्काची होती, ही पण खूप सोपी होती. वन वर्ड सबस्टिट्यूट हे थोडंसं जरासं कन्फ्युजिंग होतं, पण जर एक आयडिया जर वापरली ना तर तोही प्रश्न आला असता. कसा तेही आपण बघणार आहोत. सिनोनिम आणि अँटोनिम मात्र यावेळेला 4-4 मार्काचे विचारले आणि यावेळेला सगळ्यात जास्त म्हणजे मी माझ्या इव्हन ऑनलाईन कोर्सेसमध्ये सुद्धा व्होकॅबलरी सेक्शनमध्ये मी ज्या वेळेला व्होकॅबलरीचा अभ्यास काय काय करायचा याच्यामध्ये मी खास करून सांगितलं होतं की अलीकडे परीक्षेमध्ये मिनिंग्स विचारायला लागलेत. म्हणजे नियरेस्ट मिनिंग किंवा नियरेस्ट वर्ड शोधा किंवा ऑपोजिट वर्ड शोधा असं, किंवा अँटोनिम किंवा सिनोनिम असं न सांगता अलीकडे एक नवीन पॅटर्न यायला लागलाय. आणि तो पॅटर्न म्हणजे तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातो किंवा एखादा शब्द दिला जातो किंवा त्या वाक्यामध्ये एखादा शब्द अंडरलाईन केलेला असतो आणि त्याचा मिनिंग ओळखायचा. ह्याच्यामध्ये सिनोनिम्स नसतात, हे अगोदर लक्षात ठेवा. तर त्याचा म्हणजे थोडक्यात काय माहिती का, की मुलांनी थोडंसं इंग्लिशचं वाचन केलेलं असावं किंवा त्यांना इंग्लिश येत असावं अशा दृष्टीने हा थोडा प्रश्न विचारतायत. तर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स यावेळेला काही नाही, ते 4-4 मार्काचे आले. आणि मिनिंग ऑफ वर्ड्स हे पण 3 मार्काचं आलं. याच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 मार्काला 2 मार्काला यायचं, पण यावेळेला हे 3 मार्काला विचारलं गेलंय. आणि ह्याचा आणि सिनोनिम अँटोनिमचा काडी मात्र ही संबंध नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो. याच्यामध्ये का मग हे जे जास्त आले ना, हे जास्त आले हे कुठून मार्क गेलेत बघा. तर एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की जे कन्फ्युजिंग वर्ड्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे याला होमोनिम वगैरे जे आहेत, या कन्फ्युजिंग वर्ड्सवरती बऱ्याचदा 1 मार्काचा प्रश्न असतो, तो या वेळेला अजिबात विचारला गेलेला नाही. फ्रेझल वर्बवरती मिनिमम 2 ते 3 मार्काचे प्रश्न असतात, त्यातले 2 कमी पडलेले आहेत. बाकी इडियोमॅटिक फ्रेझेसवरचे बरोबर पडले. प्रिफिक्स सफिक्सवरती 1 असतो, तो थोडासा जास्त वाढलेला आहे, हेही तुम्हाला समजून येतं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूट वरती साधारणतः 2 ते 3 मार्क पडतात, त्याच्याऐवजी इथे 1च मार्क पडलेला आहे. कधी कधी जोड्या लावामध्ये बरेच प्रश्न पडत असतात. तर थोडक्यात काय माहितीये का, जे काही न आलेले असे जे सेक्शन्स आहेत त्याची भरपाई इकडे केली गेली, बस एवढंच, बाकी काही नाही. फ्रेझल वर्ब्स आणि एकूणच म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामधला एकच प्रश्न मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अवघड आहे, हे मात्र सगळे येतील असे आहेत, हे पण सगळे येतील असे आहेत. सिनोनिम अँटोनिम मध्ये मात्र एक प्रश्न होता, तो थोडासा कदाचित तुमच्यासाठी अवघड असेल, हरकत नाही, पण तरी सुद्धा म्हणजे साधारणतः इकडे नाही म्हटलं तरी 8 पैकी 5 मार्क तरी सहज पडले असावेत. एवढी सोपी ती सिनोनिम्स आणि अँटोनिम्स विचारलेले आहेत. मिनिंग ऑफ वर्ड सुद्धा खूप सोपे होते. तर थोडक्यात हे अशा प्रकारचे हे एकूणच प्रश्नपत्रिका आहे.
त्यामुळे मला वाटतं की ज्यांचा बऱ्यापैकी ग्रामर ज्यांचा खूप चांगला आहे त्यांना ग्रामरमधनं 25च्या 25 मार्क मिळालेले असतील, हे मात्र निश्चित आहे. आणि इकडे एकूणच सगळं जर तुम्ही बघितलं तर हे जे 19 मार्क आहेत, हा पॅसेज मधला 1 मार्क सहज मिळून जाण्यासारखा आहे. पण हे 18 मधले 10 मार्क तरी मिळले असतील, म्हणजे 25 आणि 10 35 जर आपण इकडे धरले. व्होकॅबलरीवरती 10 मार्क सहज मिळू शकतील, एवढी सोपी व्होकॅबलरी विचारलेली आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, हा मात्र 2019 प्रमाणेच अतिशय त्यांनी म्हणजे पॅसेज लहान दिलाय, परंतु त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची जी स्टाईल आहे की ज्याच्यामध्ये 2-2 बरोबर 3-3 बरोबर हे करून पॅसेजमध्ये सुद्धा मुलांना अक्षरशः म्हणजे मुलांना वेळ द्यावाच लागेल किंवा त्यांचा वेळ पुष्कळ जाईल याची पूर्णपणे खबरदारी पेपर सेटरनी घेतलेली आहे. अशा प्रकारे हा कॉम्प्रिहेन्शन पॅसेज होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो राज्यसेवेचा पेपर होता त्याचा आपण अनालिसिस बघितलं. ऍक्च्युअली आता प्रश्न काय आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया, म्हणजे तुम्हाला अजून समजेल की या प्रश्नांमध्ये काय काय आणि कसं कसं विचार गेलंय. ओके, तर आता आपण ते बघूया. ओके मित्रांनो, ग्रामर बघूया आपण, म्हणजे जसे जसे प्रश्न आले तसे तसे बघू. फक्त फळा असल्यामुळे आणि मी लिहित असल्यामुळे फक्त मी काय करतोय, फळ्यावरती जेवढे जास्त जाईल तेवढे घेतोय, परंतु इकडचा जो नंबर आहे तो बरोबर लिहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं उत्तर चेक करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. चला पहिला प्रश्न बघूया. ए सिरीज आहे एवढं फक्त लक्षात ठेवा, मी परत सांगतोय ए सिरीज आहे. ओके, चला करेक्ट सफिक्स कुठला आहे की ज्याच्यामुळे फॉग या शब्दाचं ऍडजेक्टिव्ह बनेल. एकदम सोपं आहे, त्यामुळे प्रत्येकाला आलं असेल. बघा, फॉग पासून आपण फक्त फॉगीच बनवू शकतो. फक्त इथे देताना त्यांनी काय केलं माहितीये का, बी इथं न देता इथं दिलंय, त्यामुळे उत्तर हे आहे, एवढं फक्त नीट लक्षात घ्या. ओके, त्यामुळे 51 नंबरचं उत्तर आलेलं आहे 3. बाकी फॉगिश कधी होत नाही. ऍक्च्युली खरं म्हटलं तर याच्यामध्ये खरं सफिक्स जे आहे ते फक्त हे असं असायला पाहिजे होतं, पण ठीक आहे चला. त्याच्यानंतर OUS आणि IC हे कधी होत नाही, कारण का फॉगस किंवा फॉजिक वगैरे असं कधी होऊ शकत नाही. ओके, त्यामुळे फक्त एवढं एकच उत्तर येते. 52 नंबर अतिशय सोपा असा पंक्च्युएशन वरती आलेला प्रश्न आहे, कळतंय बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मी बऱ्याचदा मजेमध्ये मुलांना सांगत असतो, पंक्च्युएशनचे प्रश्न आले असतील आणि पर्टिक्युलरली कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मधले, तर फक्त काय करा, जेवढं जास्तीत जास्त जिथे तुम्हाला ना ते पंक्च्युएशनचे मार्क्स दिसतील ना ते उत्तर बरोबर द्या, असं मी गमतीनं सांगत असतो. याच्यामध्ये ते एकदम बरोबर ठरतं. अर्थात तेही करायची काही गरज नाही. प्रश्न खूपच सोपा होता आणि तुम्हाला लगेच समजतं की इथे तर कुठे पंक्च्युएशनच नाही, त्यामुळे ए तर चालणारच नाही. बी मध्ये इकडे फक्त कॉमा आहे, बाकी ऍक्च्युली काय म्हणजे ती ओरडली आहे, तर ती ओरडले बाबा माझ्या मुलाला काहीतरी करा वगैरे 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 असं जे काय आहे ते, त्यामुळे हेही चालणार नाहीये. इकडे तर ओ आहे म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क पाहिजे एवढं तर साधं समजतं, तेही इथं नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे इथे एकदम बरोबर आहे बघा. इन्व्हर्टेड कॉमाने सुरुवात आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, प्लीज हेल्प माय चाइल्ड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, शी क्राईड, परत कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. त्यामुळे फक्त डी बरोबर आहे. आणि मग फक्त डी कुठे आहे बघा, याच्यामध्ये आहे, त्यामुळे इथे सुद्धा पर्याय 3 उत्तर येत आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. या पुढच्या प्रश्नामध्ये ना मी जे म्हणतोय ना तुम्हाला की इथे ना सिनोनिम्स अँटोनिम्स वगैरे नाही. मी जे म्हणतोय की आता जी नवीन स्टाईल आयोगाने जी हे केलेली आहे किंवा पेपर सेटर जे विचारत आहेत, याच्यामध्ये तुम्हाला वाक्य जे दिलेलं आहे ना त्या वाक्यामध्ये ह्याचा अर्थ काय हा समजून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की ह्या प्रश्नामध्ये बरेच जण गोंधळले असतील, कारण का डबल डील म्हणजे एखाद्याशी व्यवहार करणं, वागणूक करणं, वर्तणूक करणं, अशा अर्थाने जर आपण घेतलं तर डबल व्यवहार करणं म्हणजे पॉलिटिक्स असं होतं, म्हणजे पुढे एक चांगलं आहे. परंतु असा अर्थ याचा नाहीये, हे नीट लक्षात घ्या. आणि ते आपल्याला समजते कशावरनं माहितीये का, ह्याच्यावरनं समजते. मी एक स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे, त्यामुळे मला ना कोणाला फसवण्यात काही इंटरेस्ट नाही, पण याचं उत्तर आहे ना हे आलं पाहिजे, एवढं फक्त लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर अर्थातच पर्याय 2 आहे. नंबर 53 पर्याय 2 बघा. 51 पर्याय 3, 52 पर्याय 3, 53 2. आता ह्याच्यानंतर 54च आहे, तो ऍक्टिव्ह पॅसिव्हवरचा आहे. अतिशय सोपा असा प्रश्न आहे, फक्त इथे मावणार नाही म्हणून मी अगोदर 55 नंबर पुढे घेतलेला आहे, 54 नंबर ह्याच्या नंतर आपण बघत आहोत. ओके, तो ऍक्टिव्ह पॅसिव्हवरचा आहे. तर आता आहे 55 नंबर. या 55 नंबर मध्ये सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट वरती प्रश्न विचारलेला आणि अतिशय सोपा आहे. फक्त ज्यांना इंग्लिशच समजत नसेल ना ते फक्त कन्फ्युज होण्याची शक्यता आहे, कारण का इकडे एक तर समजते बघा, कमिटीने काय केलेले आहे, तुमची जी विनंती आहे ना ती मान्य केलेली आहे, विचारात घेतलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. पण ती विचारात घेतलेली आहे. जर एखाद्याचं ग्रामर जर हे नसेल ना तरच फक्त त्याला इज वाटेल, अदरवाईज इथे 30 रूप आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे
की सी असलेला पर्याय फक्त बरोबर येणार आहे, आणि तो सी कुठे आहे तो बघा, फक्त इथे आहे. कळतंय ना? त्यामुळे हे जरा फरक जे आहेत ना ते खूप केलेले आहेत. म्हणजे 3 मध्ये सी ठेवलं वगैरे असं काही नाही बघा, सी बी ए डी असे दिलेले आहेत. तर अर्थातच इथे सी आलं पाहिजे, त्यामुळे याचा पर्याय 1 हे उत्तर आलं पाहिजे. ओके, तर हे 4 प्रश्न झाले. आता अजून आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. मित्रांनो, आधीच्या याच्यामध्ये जो 54 नंबरचा प्रश्न राहिला होता तो इथे घेतलेला आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वरती प्रश्न होता म्हणून तुम्हाला सांगितलं. अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यामुळे त्याचंही उत्तर आलं असेल म्हणून तुम्हाला सांगितलं. ग्रामर मधले सगळे प्रश्न खूप सोपे आहेत. बघा, द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. आपल्याला याच्यामध्ये समजतंय वॉज सराउंडेड म्हणजे सिंपल पास्ट आहे. अर्थातच पटापट सगळ्यांनी याचं उत्तर दिलं असेल की हे सगळं फक्त डी, ज्याच्यामध्ये इथे दिसतंय तुम्हाला सिंपल पास्ट, म्हणजे फक्त डी बरोबर आहे. अर्थातच पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. ओके, पुढचं बघा, बॉइस्टरस. बॉइस्टरसचा ऑपोजिट विचारलाय. बॉइस्टरस म्हणजे काय माहितीये का, थोडासा दंगेखोर जो असतो ना, किंवा खूप आवाज वगैरे करणारा, कोलाहल करणारा वगैरे जो असतो ना, त्याला बॉइस्टरस असं म्हटलं जातं. आता बघा, याचा ऑपोजिट विचार आहे. आपल्याला रावडी राठोडमुळे हा तर शब्द माहीत झालाय, म्हणजे हा दंगा करणारा वगैरे ह्या प्रकारावरती आहे, म्हणजे ह्याला हा नक्कीच सिनॉनिम आहे, एवढं आपल्याला लगेच समजतं. ट्युमल्टस म्हणजे ज्याला कॅवॉस किंवा केवॉटिक किंवा असं जे म्हणतात त्यासाठी ट्युमल्टस वगैरे आहे. त्यामुळे अर्थातच ए आणि डी हे दोन्ही हे याला समानार्थी शब्द आहेत. कळलं का? मग काम आणि क्वाइट हे दोन्ही तुम्हाला समजते आहे की शांत असणार आहेत. त्यामुळे अर्थातच उत्तर बी आणि सी असलेलं म्हणजेच पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. ओके, पुढचं बघा, अतिशय सोपं आहे. म्हणजे त्यांनी काय दिलं, एक वाक्य दिलंय, टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती आहे की हे इन्फिनिटिव्ह आहे, आणि याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या वाक्याला खाली कुठलं सबस्टिट्यूट आहे की जे तुम्ही जिरणनी त्याला सबस्टिट्यूट करू शकता, असं वाक्य कुठलं बरोबर आहे. अर्थातच तुम्हाला माहिती आहे जिरण करायचं म्हणजे आयएनजी करायचं, आणि ज्या वेळेला इन्फिनिटिव्ह व्हर्ब हे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये असतं, म्हणजे नाउन म्हणून असतं, त्यावेळी तुम्हाला त्याचं जिरण करता येतं. राईट, बघा इथे तुम्हाला समजते की इथे आयएनजी केलेलं आहे परंतु इथे केलेलं नाही, म्हणून हे वाक्य चूक. इथे परत इन्फिनिटिव्ह आहे आणि इकडे फक्त केलंय, त्यामुळे हे वाक्य चूक. फक्त इथेच दोन्हीकडे तुम्हाला आयएनजी दिसतंय, म्हणून हे फक्त वाक्य बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मुद्दामून फक्त कन्फ्युज करण्यासाठी दोन्ही एकत्र दिलंय. अर्थात हे कधीच चालणार नाही, कारण का आपल्याला दिलेलं वाक्य बदली करण्याचा अधिकार नाही. ते वाक्य तसंच राहिलं पाहिजे. अर्थातच उत्तर खूपच सोपं आहे. फक्त सी असलेलं ते कुठे आहे बघा, फक्त इकडे आहे. ह्याच्यामध्ये फक्त मात्र त्यांनी कन्फ्युजिंग करून ठेवलेलं आहे. म्हणजे खाली जे हे पर्याय दिलेत ना, की मुलं काय करतील, पटापट उत्तर आपल्याला माहिती म्हणून कुठेतरी चला हे बरोबर आहे 3 नंबरला दिलं बरोबर असं करतील. याच्यामुळे फक्त त्यांनी हे जे पर्याय आहेत ना ते फक्त बदललेले आहेत, बाकी काही केलेलं नाहीये. बघूया आपण पुढचे प्रश्न 57च्या पुढचे. ओके, पुढचे प्रश्न बघूया मित्रांनो, एकदम सोपे आहेत. आणि याच्यातला पर्टिक्युलरली हा पूर्वी पण एका प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेला आहे, समजायला आणि इथे ते वाक्य दिलंय त्याच्यावरनं समजायला तर एकदम सोपं आहे. बघा, इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅप दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. म्हणजे तो प्रत्येकाला कसं कन्व्हिन्स करतो, तर हे काही नाही तर त्याच्याकडे जे काही गिफ्ट ऑफ द गॅप आहे, गॅपचा अर्थ बडबड असा आहे, त्यामुळे लगेच तुम्हाला समजतं पॉवर ऑफ स्पीच हे याचं उत्तर येणार आहे. आणि 58चं उत्तर येणार आहे पर्याय 2 येणार आहे. राईट, पुढचं बघा, याच्यामध्ये मात्र थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण बघा काय, अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी, म्हणजे जो स्वतःची ड्युटी पण नीट करत नाही, और कमिट्स अन ऑफेन्स, किंवा तो एक गुन्हा पण करतो, गुन्हा पण करतो, दोषी असतो, असा जो आहे तर कोण आहे. आणि याच्यामध्ये दिलंय कुठले याच्यातले वर्ड्स आहेत ते बरोबर मॅच होतात या एक्सप्लेनेशनला, असा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये बघा, डेरिलिक्ट याचा अर्थ त्याग केलेला जो असतो ना, म्हणजे सोडून दिलेला, तो त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हा चालेल का ते बघूया. डेलिक्वंट म्हणजे ह्याचा अर्थ मात्र कल्प्रिटचा अर्थ दोषी आहे. आणि डिलॅटंटी, या डिलॅटंटीचा अर्थ असा आहे की एखाद्या विषयामध्ये काहीच ज्याला रस नसतो किंवा कोणत्याही विषयामध्ये ज्याला रस नसतो ना त्याला डिलेटंट असं म्हणतात. आणि ह्याचं अनेक वचन आहे ना, याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं एक आहे, हे डिलेटंटी आहे ना, हे डिलॅटंट असा जर उच्चार केला तर ह्याचा अर्थ हा एकवचन असतो, पण ह्याचा डिलॅटंटी असा जर उच्चार केला तर तो मात्र अनेक वचन होतो. म्हणजे कुठल्याही विषयामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये रस नसलेला असा याचा अर्थ आहे. थोडक्यात मला फक्त एवढंच सांगायचं आहे, कल्प्रिटसाठी हे जे आहे ना, कमिट्स अँड ऑफेन्स, त्यासाठी हे बरोबर आहे. परंतु हा शब्द जो पर्टिक्युलरली आहे कुठला, डेलिक्वंट, हा डेलिक्वंट हा जो शब्द आहे याच्यामध्ये मात्र हे दोन्ही अर्थ असतात. त्यामुळे इथे फक्त पर्याय 2 हे याचं उत्तर येतं, बी साठी हे बी. ओके,
पुढचं बघूया, विथ विच वर्ड प्रिफिक्स सब मॅचेस करेक्टली. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो हाच फक्त प्रश्न जरा मला कन्फ्युजन दिला. त्यातल्या त्यात मला हे तर माहित होतं लेटचं, परंतु हे बाकीचं माहित नव्हतं आणि त्यामुळे मला मात्र या प्रश्नाचं उत्तर होतं रेफरन्स यायला लागलेला आहे. तरी पण बघा, बी कशा कशामध्ये, फक्त ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामधून मी अर्थातच त्याचं उत्तर काढलेलं होतं फक्त कन्फर्म करण्यासाठी, कारण का ज्यावेळी तुम्हाला सांगायचं त्यावेळी मला कन्फर्म केलं पाहिजे. तर हे सब हे जे प्रिफिक्स आहे हे फक्त ह्याला बी आणि डी यालाच लागतं. ज्यावेळी तुम्ही सबलेट असं म्हणतात, लेटचा अर्थ सोडून देणे, तोच अर्थ सबलेटमध्ये पण तसाच राहतो, म्हणजे सोडून देणे या अर्थाने. आणि सब ह्युमन म्हणजे थोडासा माणसापेक्षा थोडासा कमी दर्जा असलेला वगैरे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बी आणि डी असं याचं उत्तर येतं आणि ते फक्त आहे कशामध्ये बघा, 4 नंबर पर्यायामध्ये. म्हणजे 59चं उत्तर 2 आलंय, 60चं उत्तर 4 आलेलं आहे. ओके, पुढचं बघूया. मिस्टर मेहता एकदम ऍक्टिव्ह पॅसिव्हचा सोपा प्रश्न आहे. हाही पूर्वीच्या एका प्रश्नपत्रिकेत येऊन गेलेला आहे. याचा अर्थ असा नाही सगळे प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेतून येतात. ह्या पेपर सेटरनी जे पुस्तक रेफर केलंय त्याच्यामध्ये त्याला हे दिसलं. मी कुठलं पुस्तक आहे सांगत नाही, जास्त बोलत नाही. ओके, तर मिस्टर मेहता मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. अर्थात सोपं आहे, इथे आपल्याला लगेच समजतं की सिंपल प्रेझेंट आहे, त्यामुळे अर्थातच पॅसिव्ह करायचं ते सिंपल प्रेझेंटच वाक्य पाहिजे. इथे अर्थातच मिस्टर मेहता पहिले घेतले, त्यावेळी बघण्याचा सुद्धा संबंध येत नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, इथे इज मॅनेज्ड असं केलेलं आहे, म्हणजे इथे जे सिंपल प्रेझेंट आहे त्याचे इथे सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह बरोबर आहे. हे कंटिन्युअस मध्ये केलंय आणि परफेक्ट मध्ये केलंय, त्यामुळे हे चालणार नाही. म्हणजे फक्त बी पर्याय असलेलं उत्तरच फक्त येईल, त्यामुळे पर्याय 1 ह्याचं उत्तर आहे. म्हणजे बघा 58 ला 2, 59 2, 60 ला येणारे 4 आणि 61 ला येणारे पर्याय 1. ओके, पुढचे प्रश्न बघूया. तर त्या सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये PYQ सगळे दिलेले आहेत, म्हणजे 2013 आणि 14 पासूनचे सगळे जे PYQ आहेत ते जास्तीत जास्त मी देण्याचा प्रश्न त्या PYQच्या कोर्समध्ये दिलेला आहे. कमीत कमी फी मध्ये 2 महिने त्याचं मी तुम्हाला ठेवलेलं आहे. म्हणजे तुमची मुख्यची परीक्षा असू दे नाही तर अजून कुठली असू दे, PYQचा अभ्यास करणं हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये मी सगळं ग्रामर खूप चांगल्या प्रकारे समजून दिलेलं आहे आणि तो विकत घेऊ शकता. मित्रांनो, पुढचे प्रश्न बघा, जोड्या लावामध्ये आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बघा, काय दिलंय, मॅच द फॉलोइंग विथ सिमिलर मिनिंग्स. बरोबर आहे. 62 नंबरचा प्रश्न आहे. अर्थातच त्याचं उत्तर बघूया आपण काय आहे. आधी उत्तर सांगतो तुम्हाला. उत्तर अर्थातच 4 आहे, पण ते काढायचं कसं ते आधी आपण बघूया. जसं कॉम्प्लेसंट म्हणजे याला आत्मसंतुष्ट असं म्हणतात ते आहे, त्यामुळे अर्थातच इकडे ए ला 3 नंबर सेल्फ सॅटिस्फाईड. मग ए चा 3 अगोदर बघायचा कुठे आहे बघा, तर कॉम्प्लेसंटचा ए चा 3 जो आहे तो फक्त पर्याय 3 आणि फक्त पर्याय 4 मध्ये तुम्हाला दिसतोय. त्यामुळे अर्थात 3 किंवा 4 मध्ये उत्तर आहे, त्यामुळे पहिले 1 आणि 2 काढून टाकायचे. आता बघा ह्याच्यामधलं जेंटिल अर्थातच खूप कॉमनली वापरला जाणारा हा शब्द आहे. पण जर माहित नसेल म्हणजे जेंटल आणि जेंटिल कन्फ्युजिंग वर्ड्स मध्ये मुद्दा म्हणून हे 2 शब्द दिलेले असतात. जेंटल म्हणजे तुम्हाला माहिती आहे हळूवार, जेंटलमॅन म्हणजे काय तेही तुम्हाला माहिती आहे. जेंटलचा अर्थ जो आहे तो मात्र स्टायलिश असा आहे, त्यामुळे अर्थातच जेंटलला स्टायलिश असा येणार आहे. त्यामुळे अर्थातच बघा आता येणारे कुठे, बी ला 1 नंबर, मग ते 3 आणि त्याच्यानंतर 1 हे फक्त पर्याय नंबर 4 दिसते. बाकीचे पुढचे 2 पर्याय घ्यायची पण गरज नाही. अजूनही दुसऱ्या प्रकारे करता येईल. बऱ्याच जणांना इंडस्ट्रियस शब्द, कारण का हा परीक्षेमध्ये अनेकदा येऊन गेलेला आहे आणि इंडस्ट्रियस म्हणजे मेहनती, उद्योगी, जो सतत कार्यरत असतो असा जो आहे त्याला इंडस्ट्रियस म्हणतात. मग त्या इंडस्ट्रियसला इथे बघा शब्द तुम्हाला माहिती आहे डिलिजंट. तर एखाद्याला ते जरी माहित असेल तर चला बाबा, आपल्याला जेंटलचा अर्थ माहित नाही पण इंडस्ट्रियसचा माहिती आहे, तोही तुम्हाला पर्याय नंबर 4 मध्येच तुम्हाला दिसतोय बघा, तिकडे 2 नंबरला दिसतोय तो आहे. आणि रेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी बिल्डिंग वगैरे रेज केली जाते म्हणजे ती सगळे पूर्ण अर्थातच काय केली जाते, नष्ट केली जाते. त्यामुळे इव्हन तुम्हाला रेझर पण माहिती आहे. तर अर्थातच कम्प्लिटली डिस्ट्रॉय असा त्याचा अर्थ आहे, त्यामुळे पर्याय 4 हे याचं उत्तर आहे. ओके, पुढचं बघूया. पुढचं पण एकदम सोपं आहे बघा. काय दिलंय बघा, वरती विचारलंय कॉन्ट्रास्ट दर्शवणारा खालीलपैकी कुठला शब्द आहे तो दिलेला आहे. ओके, आणि मित्रांनो याच्यामध्ये जी काही कंजंक्शन दिलेली आहे ती कंजंक्शन मधली कॉन्ट्रास्ट दर्शवणारी कंजंक्शन कुठले ते एकदा जर तुम्हाला माहित झालं तर मला नाही वाटत तुम्हाला काही करावं लागेल. म्हणजे माझ्याकडे जे क्लास केलेले त्यांना मी मजेत नेहमी सांगत असतो की बाबा नेव्हरदिलेस हा शब्द जर कुठेही जरी आला पर्यायामध्ये तर नेहमी तेच उत्तर बरोबर असतं, असं मी मुद्दाहून मजेमध्ये गमतीमध्ये सांगत असतो. अर्थातच इथे पण तेच उत्तर आहे नेव्हरदिलेस. बघा ही लेफ्ट अर्ली म्हणजे तो लवकर निघाला. नेव्हरदिलेस ही अराइव्ड लेट ॲज युज्युअल, म्हणजे असं असलं तरी म्हणजे तो नेहमीप्रमाणे लेट आला असला तरी सुद्धा तो लवकर गेला. म्हणजे नेव्हरदिलेस याचा अर्थ मात्र आहे असं असलं तरीही.
तर असा जो अर्थ आहे तो त्याचा आहे. त्यामुळे अर्थातच बी हा पर्याय बरोबर आहे. आणि बी 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 हे कुठे आहे ते बघा, तुम्हाला दिसतंय फक्त पर्याय नंबर 4 मध्ये. त्यामुळे 63चं उत्तर जे आहे ते अर्थातच फक्त पर्याय 4 आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा बघा 64 नंबरचा प्रश्न आहे. हा थोडासा तुम्हाला कदाचित गंडवलेला असेल, परंतु इंग्लिशमध्ये कधी पण एकच लक्षात घ्यायचं, एखादी इडिओमॅटिक फ्रेजेस जर असेल, त्या इडिओमॅटिक फ्रेजेसचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यापेक्षा वाक्यामध्ये त्याचा उपयोग काय केलेला आहे ना, त्याप्रमाणे तो घ्यायचा असतो. म्हणजे डिस्काउंट म्हणजे काय हे तर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एमपीसीच्या मुलांना डिस्काउंट म्हणजे काय किंवा इथंही कोणालाही डिस्काउंट म्हणजे काय हे सांगण्याची अजिबात गरज नाही आहे. आता इथे जी फ्रेज दिलेली आहे पर्टिक्युलरली, जेंटलमनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज, याच्यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा नियम मुलांना मी तुम्हाला सांगू इच्छितो. एकतर जेंटलमन ह्याच्यापासून जे जेंटलमनली होतं हे ऍडजेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं माहितीये का, एलवाय असेल तर ते ऍडव्हर्ब आहे. उदाहरणार्थ बघा, शब्द हाय जेंटलमन, बरोबर आहे. ह्याचं जेंटलमन नाव नाही, तुम्हाला समजतंय. एलवाय लागल्यानंतर मोस्टली आपण काय समजत असतो माहितीये का, ते ऍडव्हर्ब आहे. पण जेंटलमनचं हे एलवाय लागल्यानंतर ऍडव्हर्ब होत नाही, ते ऍडजेक्टिव्ह असतं. असू दे, मला फक्त वेगळा नियम म्हणून फक्त सांगायचा आहे. उद्या परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला माहिती असावा. आणि त्याच्यापासून मग जेंटलमनलीनेस असं ऍब्स्ट्रॅक्ट नाव तयार होतं. असू दे, जेंटलमन म्हणजे काय, जेंटलमनली म्हणजे काय, जेंटलमनलीनेस म्हणजे सभ्यपणा म्हणजे काय हे सांगायची तुम्हाला गरज नाही. तर इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज. आता बघा, ज्या वेळेला एखादी वस्तू विकायला डिस्काउंटमध्ये असते ना, त्यावेळी ती चीप असते. कारण इथे ऍक्च्युली ऍट डिस्काउंटचा अर्थ चीप आहे, परंतु वाक्यामध्ये सभ्यपणा हा आजकाल काय आहे, स्वस्त आहे का, तर नाही. अर्थातच तो डिक्लाइनिंग आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेला आहे. म्हणून याचा अर्थातच सी असलेला पर्याय कुठे आहे तो बघायचा, आणि ते आहे पर्याय 4, आणि ते याचं उत्तर येतं. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा हा प्रश्न हा व्होकॅब्लरी मधला, म्हणजे आतापर्यंत जेवढी काही व्होकॅब्लरी आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढी काही व्होकॅब्लरी आहे त्याच्यामधलं मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला, एक सब हा सफिक्स असलेलं, सब हा प्रिफिक्स असलेला एक जो प्रश्न वरती येऊन गेला तो एक थोडासा अवघड होता. दुसरा हा प्रश्न आहे, पण थोडंसं जर तुम्ही ना डोकं वापरलं ना तर तुम्हाला लगेच समजेल. म्हणजे काही वेळा ना इंग्लिशमध्ये खूप शब्द पाठ करायची गरज नसते. म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी तर मी सगळ्यांना सांगतो, माझं ए टू झेड व्होकॅब्लरी हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ना मी काही रूट्स आणि काही स्टेम्स दिलेले आहेत. म्हणजे बरेच जण म्हणतात रूट्स आणि स्टेम्स पाठ करा. 11th आवरला हे पाठ करून उपयोगाचं नाही. याचा अभ्यास खूप अगोदर केला, म्हणजे पूर्व परीक्षेच्याही अगोदर किंवा पूर्व परीक्षा जोपर्यंत डिक्लेअर झाली नसते ना त्याच्या अगोदर करायचा असतो. तर मित्रांनो, जर ते थोडंसं माहित असेल ना तर हा प्रश्न लगेच तुम्हाला निघू शकेल. कसं ते आपण बघूया. बघा काय दिलंय 65 नंबरमध्ये, चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर द एक्सप्रेशन लाईक अँड अंकल. ओके, आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ना तुम्हाला एयू हे कुठे येतं, आणि व्हीएनटी व्हेंट तुम्हाला माहिती आहे. व्हेंटिलेटर म्हणजे कशाशी संबंध आहे तर समजतंय. व्हेंटिलेटर नंतर घरामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला व्हेंटिलेशन व्हायचं असेल, किंवा तुम्हाला माहिती आहे की मोठे मोठे जे हॉटेल्स वगैरे असतात ना त्यांना एक व्हेंट दिलेलं असते बाहेर हवा जाण्यासाठी. म्हणजे जे गॅस वगैरे असतो ना तिकडून ते एक असतं व्हेंट. थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे, व्हेंट हा त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे अंकलचा आणि त्याचा काही संबंध येणार नाही, एवढं समजलं पाहिजे. एकदा जर तुम्हाला स्टेम किंवा रूट माहित असेल ना तर हे खूप सोपं होत असतं. हे मला फक्त सांगायचं आहे. त्यामुळे अर्थातच पर्याय ए निघून गेलेला आहे, आणि तो तर याचं उत्तर येऊच शकत नाही. आता जर तुम्हाला ऑडिओ वगैरे जर माहिती असेल, अकाउस्टिक्स वगैरे जर माहिती असेल, तर तुम्हाला हे समजेल की एयू हा शब्द काहीतरी आवाजाशी किंवा ध्वनीशी संबंधित असणार आहे. आणि तेच आहे ऑरिक्युलर, ह्याचा अर्थ आहे ज्याला आपण म्हणतो ना कानात सांगितलेलं जे असतं ना त्याला ऑरिक्युलर असं म्हणतात. आता बघा सीचा जो पर्याय आहे ना त्याच्यामध्ये बघा तुम्हाला UNCU असा शब्द दिसतोय का बघा. म्हणजे पहिलं जे एव्ही दिलेलं आहे ना ते एव्ही फक्त सोडून द्या. म्हणजे अव्हनक्युलर मधलं जे एव्ही आहे ते एव्ही फक्त जर तुम्ही सोडून दिलं तर तुम्हाला दिसेल अव्हनक्युलर, याच्यामध्ये UNCU म्हणजे UNCU अंकलचं अंक्युलर होईल. एवढं तर साधं समजतंय का बघा. ते समजलं तुम्हाला समजेल की पर्याय सी हा बरोबर आहे. आणि पर्याय सी कुठे आहे तर 2 नंबर मध्ये आहे. त्यामुळे अर्थातच याचं उत्तर येणार आहे 65चं 2 नंबर. 66 मध्ये बघा, तो पण अतिशय सोपा असा आला आहे शब्द. फक्त थोडंसं अर्थात काहीतरी माहीत असणं हे तर खूप महत्वाचं आहे. आणि उदाहरणार्थ तुम्हाला जर शेवटचा शब्द GOAL, शेवटचा शब्द जो ह्याच्यामध्ये दिलेला आहे GAOL हा जर शब्द माहीत असेल
तर तुम्हाला अर्थात समजेल, कारण का JOL याचा उच्चार सुद्धा जेल असा होतो आणि जेल म्हणजेच प्रिझन आणि जेल असे जे दोन दिलेले आहेत ए आणि सी मध्ये. ए आणि सी मध्येच ह्याचं हे असणार हे तुम्हाला लगेच समजून जातं काय उत्तर असणार आहे ते, जर एखादा शब्द माहीत असला तरी सुद्धा, कारण का हा JOL हा शब्द खूप कॉमनली वापरला जात असतो. आता बघा पुढचं, आता आपल्याला काय बघायचं ते बघा, की ह्याच्यामध्ये तुम्हाला ना एकच पर्याय जो आहे एक नंबरचा त्याच्यामध्ये ए ओनली दिसतंय, पण बाकी सगळ्याच्या मध्ये बघा ए अँड सी, ABC, B अँड D असं दिसतंय. म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त या प्रश्नाचं उत्तर हे 2 किंवा 3 असण्याची शक्यता आहे. हे थोडंसं आपल्याला हा टाळा द्यायला पाहिजे फक्त. तो केवळ कशामुळे जास्त आता मी सांगितलं की सगळ्यात जास्त तिकडे दिलेलं काय आहे ते बघायचं, त्याच्याप्रमाणे हळूहळू अर्थात प्रॅक्टिसने समजायला लागतं. तर फक्त बघा तुम्हाला हे 4 जे पर्याय दिसतात ना, त्या 4 पर्यायामध्ये फक्त 2, 3, 4 या पर्यायामध्येच 2 आणि 3 म्हणजे असे मल्टिपल हे दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत. अर्थात आता आपण बघूया, जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल प्रिझन आणि जेल हे ज्या अर्थी दोन्हीकडे समान आहेत त्या अर्थी ए आणि सी असलेलं ह्याचं उत्तर असणार याचा आता अंदाज. आता अटेंट्युएट याचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल तर तो रिड्यूस आहे, आणि रिड्यूस म्हणजेच कृश झालेला, कमी करणे, म्हणजे तो थिन पण असू शकतो. त्यामुळे रिड्यूस आणि थिन हे दोन्ही समानार्थी आहेत. डेस्टिनेशन एखादं असतं म्हणजे तिथे गंतव्यस्थान ज्याला म्हणतात किंवा जाण्याचं शेवटचं ठिकाण, म्हणजे ते एक लिमिट असतं. म्हणून ए आणि सी हे दोन्ही बरोबर असलेला पर्याय आहे, पर्याय 2. त्यामुळे 66 मध्ये येणार आहे पर्याय 2 हे उत्तर. ओके, पुढे बघूया 67. कदाचित तुम्हाला अवघड गेला असेल, पण ज्यांचं थोडंफार जरी वाचन आहे त्यांना लगेच समजून जाईल याचं उत्तर काय आहे. बघा ही काय दिले त्यांनी, कम्प्लीट द फ्रेज करायला सांगितले. ऍक्च्युली ही फ्रेज वगैरे काही नाही, ऍक्च्युली प्रिपोजिशनवरचा खरं म्हटलं तर प्रश्न आहे, तरी पण आपण धरून चालूया चला. याच्यावरचा प्रश्न आहे, ही स्पोक टू असतो आमच्याशी बोलला काय, विथ ग्रेट इंडिफरन्स, ऑफ ग्रेट इंडिफरन्स, फॉर ग्रेट इंडिफरन्स, अबव ग्रेट इंडिफरन्स, म्हणजे ऑफ ग्रेट इंडिफरन्स असं पण चालू शकेल, किंवा हिज ओपिनियन इज ऑफ ग्रेट इंडिफरन्स वगैरे. म्हणजे नाऊन जर असेल तर अर्थात पुढे तिकडे ऑफ हे चालणार आहे. असो, मला सांगायचं फक्त एवढंच आहे की इथे पाहिजे काय, ही स्पोक टू अस विथ ग्रेट इंडिफरन्स, त्यामुळे पर्याय 2 हे याचं उत्तर येतं. 67 उत्तर पर्याय 2. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न पण खूप सोपा आहे बघा. 68 नंबर बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. वर्ड मिल्क इज युज्ड ॲज अन ॲडवर्ब. सोपं एकदम, लगेच लक्षात येतं बघा. ए मध्ये आपल्याला दिसतंय की मिल्कचा उपयोग हा अर्थातच सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे नाउन म्हणून केलेला आहे. दुसऱ्या बी या पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा की आय गिव्ह द बेबी अ मिल्क चॉकलेट, म्हणजे याच्यामध्ये चॉकलेट हे नाउन आहे, त्याच्या अगोदर मिल्क आहे, त्या अर्थी तो ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केलेला आहे. आणि सी मध्ये जर तुम्ही बघितलं तर ही वोर अ मिल्क व्हाईट टर्बन, टर्बन म्हणजे पगडी, फेटा. त्यामुळे मला फक्त सांगायचं काय, व्हाईट टर्बन हे नाउन आहे, त्याच्या अगोदर व्हाईट हे ऍडजेक्टिव्ह आहे, आणि त्या व्हाईटला मॉडिफाय करणार म्हणजे व्हाईटच्या अर्थामध्ये अजून नुसता व्हाईट नाही तर मिल्क व्हाईट, म्हणजे मिल्क हा इथे ऍडवर्ब म्हणून आहे. त्यामुळे पर्याय सी याचं उत्तर येणार आहे. त्यामुळे पर्याय सी इथे दिसते आपल्याला फक्त 1 नंबर मध्ये दिसतंय, त्यामुळे 68चं उत्तर आहे अर्थातच 1 नंबर. ओके, पुढचं 69 एकदम सोपं आहे, आणि याच्यासाठी मी नेहमी माझ्या लेक्चर्समध्ये मी बऱ्याचदा सांगत असतो की फक्त मी माझ्या पुस्तकात द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये मी एक टेबल दिलेलं आहे. ते टेबल जर केलं ना तर याचं उत्तर लगेच येतं. जसं बघा, या वाक्याची सुरुवात काय, चेंज द सेंटेन्स इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, आणि नो अदरचं वाक्य आहे. कधी पण मित्रांनो लक्षात ठेवा, नो अदरसाठी मी तिकडे एक टेबल दिलेलं आहे, आणि ते असं आहे बघा. टेबल असं आहे, ज्या वेळेला एखाद्या पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात जर नो अदरनी झालं असेल तर याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये नेहमी दॅन एनी अदर असं असतं, आणि ह्याच्यानंतर नेहमी सिंग्युलर नाउन असते, हे फक्त लक्षात ठेवा. आणि ह्याचं ज्यावेळेस सुपरलेटिव्ह असतं त्यावेळेस तिथे नुसतं द सुपरलेटिव्ह डिग्री असते, आणि ऑफ किंवा अमंग, आणि ह्याच्यानंतर ऑलची किंवा अनेक वचनाची कुठली तरी एखादी फ्रेज असते. तर हे जर एवढं जर तुम्हाला माहित असेल ना तर मित्रांनो अर्थातच उत्तर येतं. ओके, तर हे खास करून लक्षात ठेवा. बघा इथे प्रश्न काय आहे. मग मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला लगेच समजलं असेल बघा, नो अदर, एनी अदर कुठे कुठे आहे तेवढं फक्त बघा, आणि ते तुम्हाला दिसेल बी आणि डी मध्ये आहे, राईट. पण जर तुम्ही बघितलं तर डी मध्ये द मोस्ट कम्फर्टेबल घेतले, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री घेतले, त्यामुळे अर्थातच डी चालणार नाहीये. त्यामुळे अर्थातच पर्याय बी असलेलं जे उत्तर आहे, आणि ते अर्थातच पर्याय 3चं, आणि पर्याय 3 त्यामुळे याचं उत्तर येते. त्यामुळे 69चं उत्तर येणार आहे पर्याय 3.
बघा त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला एनी अदर आणि त्याच्यानंतर सिंग्युलर नाउन. सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा, पुढे मागे कधी जर प्रश्नपत्रिकेमध्ये पुन्हा एकदा याच्यावरती जर प्रश्न आला तर तिकडे एनी अदर नंतर जर अनेक वचन दिलं असेल तर तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. सगळ्यात सोपा आणि या प्रश्नपत्रिकेवरची लेवल म्हणजे डिग्रीची लेवल आहे का, या ग्रामरच्या या प्रश्नावर लगेच तुम्हाला समजेल. अर्थात सोपं आहे आणि चांगले आहे, आपल्याला मार्क मिळणं महत्वाचं आहे. डोंट अनॉय दॅट बुल, म्हणजे त्या बैलाला राग आणू नकोस. ऑर मे अटॅक यू, आता इथे फिल इन द ब्लँक आहे. आता बुल आहे मग त्याला ही वापरायचं काय इट वापरायचं, तर अर्थातच मित्रांनो फक्त इट वापरलं पाहिजे. त्यामुळे इटच घ्यायचं इकडे. जर आयोगाचा पेपर सेटर जर ॲडॅमंट असेल म्हणजे हट्टी असेल, स्टबन असेल, तो म्हणेल नाही पण बुल आणि तुम्हाला बुल आहे म्हटल्यानंतर तो ही आहे हे समजलं पाहिजे वगैरे, असं जर त्यांनी केलं तर मात्र पुढचं हे आहे. पण बाकी नाही तर याचं पर्याय डीच हे उत्तर आलं पाहिजे. ओके, पुढे जाऊया. पुढचं पण एकदम सोपं आहे बघा. 71 नंबरचं कंपाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये करायचं. ग्रामरवरचे जेवढे पण प्रश्न आहेत ना ते एकदम सोपे आहेत आणि कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करायचं आपल्याला फक्त समजलं पाहिजे. बघा दिलेलं वाक्य ते कंपाऊंड आहे, लगेच समजतं. सर्च हिज पॉकेट्स, त्याचे पॉकेट्स म्हणजे त्याची खिसे आहेत ते शोध. अँड यू विल फाइंड द वॉच, आणि त्याच्यामध्ये तुला घड्याळ मिळेल. तर आता बघा अर्थातच पहिलं जे वाक्य आहे यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट्स हे तर सिंपल सेंटेन्स आहे, त्यामुळे ते तर चालणारच नाहीये. दुसऱ्या वाक्यामध्ये तर काय अर्थच नाही. सर्च हिज पॉकेट्स टू फाइंड द वॉच म्हणजे तिथे आज्ञार्थी वाक्य केलेलं आहे, त्यामुळे तिथेही काही संबंध येत नाही. आपला सिंपल सेंटेन्सच एक प्रकारचं ते. परंतु सी नंबरचं वाक्य आहे ते मात्र अर्थातच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इफची सगळी वाक्य ही ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतात हेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अर्थात पर्याय सी असलेलं जे उत्तर आहे इफ यू सर्च हिज पॉकेट्स यू विल फाइंड द वॉच, त्यामुळे फक्त पर्याय सी असलेला उत्तर म्हणजेच पर्याय 2 ह्याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट बघूया. 72 नंबरचा प्रश्न बघा, हा पण खूप सोपा आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये याच्या अगोदर सुद्धा हा शब्द येऊन गेलेला आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अँटोनिम्स विथ द वर्ड एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे खर्चिक, उधळपट्टी करणारा किंवा बडेजाव करणारा वगैरे असा जो असतो त्याला एक्स्ट्रावॅगंट असं म्हटलं जातं. कॉस्टलीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तो अर्थातच सिनॉनिम होईल, अँटोनिम होणार नाहीये. शोई, दिखाऊ हा पण अर्थातच एक्स्ट्रावॅगंटला सिनॉनिम होईल. थ्रिफ्टी आणि अबंडंट, अबंडंट याचा अर्थ विपुल प्रमाणात, मोठ्या प्रमाणात, त्यामुळे तो चालणार नाही. त्यामुळे अर्थातच 72 नंबरचं उत्तर येणार आहे फक्त सी असलेलं थ्रिफ्टी, ज्याला कंजूस असं म्हणतात. त्यामुळे सी साठी फक्त पर्याय 1 उत्तर आहे, त्यामुळे पर्याय 1 हे उत्तर याच्यामध्ये येणार आहे. ओके, पुढचं बघूया. एकदम सोपं आहे. इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे बघा 73 नंबरचं. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग. ओके, याच्यामध्ये करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन कुठलं आहे, परत इतका सोपा प्रश्न विचारलेला आहे बघा. पहिल्या वाक्यामध्ये ही सेज दिसते म्हणजे सिंपल प्रेझेंटमध्ये रिपोर्टिंग वर्ब घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर पुढे आय हॅव डन माय ड्युटी दिले, त्यामुळे अर्थातच हे वाक्य चुकीचं आहे. कारण का, जर ही सेज म्हणजे तो म्हणतो की मी माझी ड्युटी केली, तर तिकडे ही हॅज डन हिज ड्युटी असं असायला पाहिजे होतं, तर ते वाक्य बरोबर आलं असतं. त्यामुळे अर्थातच पर्याय म्हणजे तो एचं वाक्य आहे ते चुकीचं आहे. बीचं वाक्य अर्थातच चुकी आहे, कारण का ही सेड म्हणजे रिपोर्टिंगवर भाग पास्टमध्ये असेल तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुढे काय असतं, अर्थातच पास्ट टेन्स असतो, आणि इथे तर परफेक्ट प्रेझेंट दिलाय त्यामुळे अर्थात हाही चालणार नाहीये. तिसऱ्या वाक्यामध्ये मात्र दोन्ही बरोबर आहे, म्हणजे रिपोर्टिंगवर पण पास्टमध्ये आणि पुढे पास्ट परफेक्ट आहे, त्यामुळे हे वाक्य अर्थातच बरोबर आहे. आणि ही सेड वेदर ही हॅज डन हिज ड्युटी हे तर अर्थातच चुकीचं आहे, कारण का रिपोर्टिंगवर पास्टमध्ये आणि सेड घेतलाय, वेदर घेतलाय, तर तिकडे कमीत कमी आज तरी घ्यायला पाहिजे होतं, आणि मग पुढे अर्थातच परफेक्ट पास्ट घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे अर्थातच फक्त पर्याय सी असलेलं उत्तर म्हणजेच पर्याय 2 कळतंय, म्हणजे 73 नंबरचं उत्तर येणार आहे पर्याय 2. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. 74 नंबरचा प्रश्न आहे, परत सिंथेसिस ऑफ सेंटेन्स याच्यावरती विचारलेला. चेंज सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. 2 सिंपल वाक्य दिलेली आहेत, म्हणजे केवळ वाक्य 2, शुद्ध वाक्य 2 दिलेले आहेत. टेक एक्सरसाइज रेग्युलरली, दररोज नियमित व्यायाम कर. देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी, मग तू फिट आणि हेल्दी राहशील, निरोगी राहशील वगैरे वगैरे वगैरे. अर्थातच आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं आहे बघा. तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला समजेल की पहिलंच वाक्य जे दिसतंय ते कॉम्प्लेक्स मध्ये दिसतंय बघा. इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली, आणि अर्थामध्ये अर्थात फरक नाही पडला पाहिजे. जर तुम्ही नियमित व्यायाम कराल यू कॅन कीप फिट अँड हेल्दी, त्यामुळे ए पर्याय तर बरोबर आहे. आता
ए पर्याय आणि सी चा मात्र दिलेला आहे खाली 3 नंबर याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला एकदा ए शोधल्यानंतर आता सी चा आहे का बघायचं. रेग्युलर एक्सरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी, अर्थातच चुकीचं आहे, कारण का याच्यामध्ये एकच वर्ब दिसतोय. कारण का रेग्युलर एक्सरसाइज हे पूर्ण सब्जेक्ट म्हणून घेतलेलं आहे, थोडक्यात हे सिंपल सेंटेन्स आहे आणि कॅन कीप हा एकच वर्ब आहे, त्यामुळे अर्थातच हे वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे फक्त पर्याय ए असलेला म्हणजेच पर्याय 2 हे याचं उत्तर येतं. ओके, नेक्स्ट बघूया 75 नंबर. अँटोनिम सिनेमावरती या वेळेला खरंच 4 प्रश्न जे आलेत पण अर्थात सोपे आहेत ते. बघूया हा पण प्रश्न, म्हणजे अर्थात ज्यांची व्होकॅब्युलरी बऱ्यापैकी असते त्यांना हा नक्कीच आलेला असेल. आणि तो जरी नाही आला तरी डेव्हियस या एका शब्दावरनं मात्र तुम्हाला याचं उत्तर लगेच मिळू शकतं. कसं ते आता आपण बघूया. गिव्ह अँटोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. कॉन्कर, कॉन्करचा अर्थ सहमत असणे असा आहे. त्यामुळे कॉन्करचा अर्थ सहमत असणे असा आहे. आणि दुसरा आहे डेव्हियस, म्हणजे वेड्यावाकडे वळण नसलेला, स्ट्रेट नसलेला वगैरे असा अर्थ आहे. त्या दोघांचा अँटोनिम आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी आहे. मग कॉन्कर म्हणजे ॲग्री असा असेल तर त्याचा डिसॲग्री हा तुम्हाला दिसतोय बघा पर्याय डी मध्ये. आणि तिथेच वेडावाकडा नसलेला म्हणजे स्ट्रेट, तो डेव्हियसला तिथे स्ट्रेट हा पण दिसतोय. पर्याय डी असलेला पर्याय फक्त 3च आहे, त्यामुळे 75चं उत्तर येणार आहे फक्त 3. ओके, नेक्स्ट बघूया. करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे हे विचारलेलं आहे. चला बघूया याच्यामधलं करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे ते. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया वॉक केअरफुली लेस्ट यू शुड नॉट स्टंबल अँड हर्ट युअर सेल्फ. मित्रांनो, लेस्टच्या वाक्यामध्ये शुड असतं हे तर बरोबर आहे, परंतु लेस्टच्या वाक्यामध्ये कधीही नकार नसतो, त्यामुळे पर्याय 1 हे चुकीचं आहे. मग ए ज्या अर्थी चुकीचं आहे त्या अर्थी पर्याय 1 आणि 4 बाद झालेला आहे. बघा नीट, कारण का 1 नंबरमध्ये आणि 4 नंबरमध्ये तुम्हाला ए आणि डी दिसतंय, बरोबर ना. म्हणजे ए हा फक्त पर्याय 1 आणि 4 मध्ये आहे, त्यामुळे 1 आणि 4 बाद झाला. आता उरलेत फक्त 2 आणि 3. ओके, त्याच्यामधला आता आपण डी फक्त बरोबर आहे का बघूया. नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. अर्थातच नॉट ओनलीची जागा चुकलेली आहे, कारण का पाहिजे कुठे ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. असं जर असलं असतं तर डी बरोबर झालं असतं, कारण अर्थात पर्याय 2 ही निघाला, म्हणजे 1, 2, 4 निघाले, म्हणजे अर्थातच पर्याय 3 याचं उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्नपत्रिका कधी पण सोडत असताना याच प्रकारे करायचं. मी माझे PYQचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये मी याच पद्धतीनं सोडून दाखवलंय. कधी कधी आपण काय करतो माहिती का, उगाच सगळी वाक्य वाचत बसतो आणि जास्त कन्फ्यूज होतो. एखाद्याचं उत्तर माहित असेल ना, जसं आता इथे बघा, एक ए जे आहे आपल्याला चुकीचं आहे हे माहिती आहे ना, मग बघा पर्याय 1 नंबरमध्ये आणि 4 नंबरमध्ये आहे, त्यामुळे ते 2 बाद झाले. मग आता उरले 2च पर्याय, 2 आणि 3, ज्याच्यामध्ये एकामध्ये तुम्हाला दिसतंय सी आणि डी आणि एका याच्यामध्ये दिसतंय ओनली सी. म्हणजे आता फक्त आपल्याला सी आणि डी या दोघांमध्ये सिलेक्शन करायचं ना, डायरेक्ट डी ला जा ना. मग डी मध्ये बघितलं तर तुम्हाला लगेच समजेल की बाबा काय, नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. नॉट ओनली बट ऑल्सो, इदर ऑर, निदर नॉर, ॲज वेल ॲज यांच्या बाबतीत मी खास करून नेहमी मुलांना सांगत असतो की 2 भागाची ज्या वेळेला कंजंक्शन असतात ना, त्यावेळी शेवटच्या भागानंतर काय आहे ते बघा आणि तिथे पहिला भाग कंजंक्शनचा आला पाहिजे. म्हणजे जसं इथे शेवटच्या भागामध्ये बट ऑल्सोच्या नंतर एंटरप्राइझिंग ज्या अर्थी दिसते ऍडजेक्टिव्ह, त्या अर्थी तुम्हाला हे समजलं पाहिजे की नॉट ओनलीची जागा सुद्धा ऍडजेक्टिव्हच्या अगोदर पाहिजे, म्हणून ती तिकडे कॉन्फिडंटच्या अगोदर येणार आहे. म्हणजे ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग, म्हणजे डीचं पण चूक आहे, त्यामुळे फक्त पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया. हे पण अर्थातच खूप सोपं आहे. काय करायचंय बघा, सिंपल सेंटेन्स एक दिलंय आणि त्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये करायचंय. ओके, याचं बघा, याचं उत्तर काय येते ते बघूया आपण. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स, म्हणजे त्याला जास्त मार्क असून सुद्धा ही डिड नॉट गेट ऍडमिशन, त्याला ऍडमिशन मिळाली नाही, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कंपाऊंड सेंटेन्स करायचंय. पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला कंजंक्शन दिसतंय का कंपाऊंडचं, नाही दिसत आहे. 2 वाक्य दिसत आहेत का, नाही, चला वाक्यात चूक. ओके, म्हणजे ए जिथे जिथे म्हणजे ए तर पर्याय चालणार नाही, त्यामुळे 1 आणि 3 तर निघून गेलंय. ओके, आता खालचं बघायचंय. ही हॅड हाय मार्क्स स्टील ही डिड नॉट गेट ऍडमिशन. मित्रांनो, ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन जे आहे त्याच्यामध्ये स्टील आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बट, यट, स्टील, त्याच्यानंतर व्हाईल, व्हेअर ॲज वगैरे जी आणि हाऊएव्हर ही जी कंजंक्शन्स आहेत ही आपल्याला ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन मध्ये असतात. त्यामुळे अर्थात इथे स्टील दिसते, त्यामुळे फक्त बी असलेला पर्याय कुठला आहे तेवढा फक्त बघा, आणि तो आहे अर्थातच 77 नंबरचा पर्याय 2. त्यामुळे अर्थातच ते वाक्य बरोबर आहे. 77 नंबरचं उत्तर येणार आहे पर्याय 2. नेक्स्ट खूप सोपं आहे, लगेच सगळ्यांनाच आलं असेल मला माहिती आहे.
सिन्स हे ज्या वेळेला कंजंक्शन असतं, टाइम क्लॉज मध्ये सिन्सचा उपयोग कंजंक्शन म्हणून होत असतो. या सिन्सचा नियम काय, तर सिन्सच्या नंतर एकतर सिंपल पास्टची फ्रेज किंवा वर्ड किंवा क्लॉज असला पाहिजे, राईट. मग आता बघा ए आणि बी यांच्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, पर्याय ए मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, तिकडे सिन्सच्या नंतर आय हॅव लेफ्ट कॉलेज असं दिलेलं आहे, त्यामुळे तिथे परफेक्ट प्रेझेंट आहे, त्यामुळे अर्थातच ते वाक्य चालणार नाही. अर्थातच पर्याय बी जो आहे, म्हणजे बी असलेला पर्याय आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट कॉलेज, हाच फक्त बरोबर आहे, कारण का सिन्सच्या नंतर सिंपल पास्ट दिसतोय. माझ्या कोर्समध्ये मी हा नियम मुद्दाम जाणून बुजून परत परत सांगत असतो मित्रांनो, लक्षात ठेवा, हा येईल आणि तो यावेळेला पहिल्यांदा आलेला आहे. ओके, अर्थातच इनकरेक्ट सेंटेन्स आहे. 78 उत्तर पर्याय 3 मध्ये म्हणजे ए ओनली याच्यामध्ये येणार आहे. ओके, नेक्स्ट 79 बघा, याच्यामध्ये ही आस्क्ड मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टच्या संबंधातला प्रश्न विचारलेला आहे, हे तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे. आता डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये इफ म्हणजे यस नो क्वेश्चन हे तुम्हाला समजतंय, बरोबर आहे. आणि सिंपल पास्ट दिसतोय, त्या अर्थी प्रश्न हा सिंपल प्रेझेंट मध्ये असला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे सिंपल प्रेझेंट पाहिजे हे तर समजतंय. मग आता सिंपल प्रेझेंट कुठे दिसतंय बघा, फक्त पर्याय म्हणजे वाक्य ए जे आहे ना त्याच्यामध्ये दिसतंय, बाकी तिन्ही ठिकाणी सिंपल पास्ट आहे. जर सिंपल पास्टचं उत्तर बरोबर असलं असतं तर आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये तिथे इफ आय हॅड नोन असं यायला पाहिजे होतं ना, मग तसं नाहीये, त्यामुळे अर्थातच ए असलेला पर्याय फक्त बरोबर आहे, आणि अर्थात पर्याय 4, त्यामुळे 79चं उत्तर आहे 4 नंबर. पुढचं पण एकदम बरोबर आहे. चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. एक सिंपल सेंटेन्स दिलेला आहे, टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. म्हणजे तो एक्झाम मध्ये नापास झाला, हे त्याची एक खूप मोठी निराशा होती, असं ते वाक्य आहे. ठीक आहे, आपल्याला याचं कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये तुम्हाला दिसतंय बघा की फक्त ए नंबरच्या वाक्यामध्येच तुम्हाला ऍड हे कंजंक्शन दिसतंय बघा, आणि बाकी बी नंबर मध्ये तुम्हाला ते दिसत नाहीये, कंजंक्शनच नाहीये मुळात तिकडे. आणि कंपाऊंड सेंटेन्स साठी एक तर कंजंक्शन तरी लागतं, आणि छोटी छोटी वाक्य असेल तर स्वल्पविराम करून ते वेगळं केलं जात असतं, तर तेही इथं दिसत नाहीये. हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झामिनेशन, हे वाक्य ग्रॅमॅटिकली कन्स्ट्रक्शनच त्याचं चूक आहे, त्यामुळे अर्थातच फक्त पर्याय ए अँड असलेला उत्तर बरोबर आहे, त्यामुळे पर्याय 3 हे याचं उत्तर येणार आहे बघा, ए ओनली. ओके, कारण का त्याच्यामध्येच फक्त आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स दिसतंय. ओके, नेक्स्ट बघूया 81 नंबर बघा, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वरती विचारलेला हा लगेच तिसरा प्रश्न आहे. लेट द लाईट बी स्विच ऑफ. आता लेटचं जर वाक्य असेल, पॅसिव्ह वॉइसचं दिलेलं वाक्य आहे, लगेच तुम्हाला समजतंय, आणि ऍक्टिव्ह वॉइस कुठलं आहे, एक तर ते लेटचं तरी असलं पाहिजे किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स अज्ञार्थी वाक्य असलं पाहिजे. लेटच्या वाक्य तर दिसत नाहीये, त्या अर्थी फक्त डी असलेलं जे वाक्य आहे जे आपल्याला दिसतंय याच्यामध्ये बघा, स्विच ऑफ द लाईट. बघा, स्विच ऑफ द लाईटचं काय होणार आहे, लेट द लाईट बी स्विच ऑफ. त्यामुळे अर्थातच डी कुठे आहे ते फक्त बघायचं, आणि ते आहे पर्याय 1 मध्ये, त्यामुळे पर्याय 1 ह्याचं उत्तर आहे. 81 पर्याय 1. ओके, नेक्स्ट बघूया. प्रिफिक्स आणि सफिक्स वरचा आलेला हा दुसरा प्रश्न बघा, खूप सोपा आहे अर्थात. 82 नंबर मध्ये आयडेंटिफाय द वर्ड्स विच टेक्स द प्रिफिक्स एन. EN हा जर प्रिफिक्स आपण घेतला तर त्याच्यापासून क्रियापद तयार केलं जात असतं, बरोबर आहे. आणि ही क्रियापद हे नेहमी नावाचं होत असतं, एवढं फक्त एकदा जर तुम्हाला माहिती असेल तर अर्थात याचं उत्तर लगेच येईल बघा. अर्थात वॉर हे नाव नाही, पण एनवॉर असं कधी होत नाही, एनकॉल असं पण कधी होत नाही, त्यामुळे एनस्लेव म्हणजे गुलामगिरी करायला लावणे, त्यामुळे एनस्लेव म्हणजे गुलाम करणे, आणि एनडेंजर म्हणजे धोक्यात घालणे, जीव वगैरे धोक्यात घालणे, असे सी आणि डी हे ज्या पर्यायामध्ये ते उत्तर येणार आहे. त्यामुळे बघा पर्याय 3 मध्ये आपल्याला दिसतंय 82 मध्ये सी आणि डी ओनली. 82चं उत्तर येणार आहे पर्याय 3. अनेकदा येऊन गेलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज कॉल स्पेड. म्हणजे फावड्याला फावडच म्हणायचं, म्हणजे स्पष्टपणे तोंडावर बोलायचं. मग असं जे आहे त्याला म्हणायचं स्पीक ट्रूली, स्पीक फ्रँकली. नाही, फ्रँकली असेल तर तो विनोद पण असू शकतो. बऱ्याच जणांना फ्रँकली पण वाटलं असेल, चालणार नाही. अर्थातच स्पीक ट्रूली पाहिजे, तोंडावर खरं ते बोलणं असं त्याचा अर्थ आहे. तर 83चं उत्तर येणार आहे पर्याय 1. नेक्स्ट 84 नंबर बघा, विच वर्ड इज अपोजिट इन द मिनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स.
मित्रांनो बघा, याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, ऑपोजिट विचारलेलं आहे. त्यामुळे याच्यामधला ऑपोजिट काय होणार आहे ते आपण बघूया. तर अर्थातच हे पण सोपं आहे बघा. पर्याय 3 याचं उत्तर आहे. कारण का बघा, इटिंग बनानाज कॅन बी हेल्दी फॉर बेबीज, म्हणजे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे, आरोग्यवर्धक आहे. सॅल्युब्रेसचा अर्थ हितकारक किंवा आरोग्यवर्धक, म्हणजे पर्टिक्युलरली हवामानाच्या संदर्भात मध्ये वगैरे. रोगी ज्या वेळेला असतो त्याला ज्या वेळेला बरं करायचं असतं त्यावेळेला त्याला सॅल्युब्रेस एन्व्हायरमेंटमध्ये लिहिलं जात असतं. म्हणजे मग ती जागा चेंज करणं असू दे, हवामान चेंज करणं, त्याला सॅल्युब्रेस असं म्हणतात. त्यामुळे अर्थात हा समानार्थी शब्द आहे. दुसरा जो आहे लशस, तर लशसचा अर्थ ना स्वादिष्ट किंवा मधुर किंवा रुचकर आहे. म्हणजे बनाना अर्थातच तसे असतात, म्हणून मुद्दाम ते फसवण्यासाठी तो दिलेला आहे. अर्थातच हाही चालणार नाहीये. बाकी सेल्युब्रेस हा सिनॉनिमस आहे, त्यामुळे हा तर चालणार नाहीये, लशच चालणार नाही. हा, आता बघा पुढचे जे शब्द आहेत ना त्याच्यामध्ये बघा दिले डिलिटरियस आणि डिससर्व्हिस. तर मित्रांनो याच्यातला जो डिलिटरियस शब्द आहे कदाचित तुम्हाला लगेच समजेल बघा. तुम्हाला कम्प्युटरमध्ये तुम्ही डिलीट वगैरे करत असता, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करताय माहितीये, ते काढून टाकता, डिलीट करता. म्हणजे त्यामुळे बघा डिलीट पासून झालेला हा डिलिटरियस हा शब्द आहे ना. म्हणजे मी म्हणून असतो, तुम्हाला जर एखादा स्टेम माहिती असेल ना तर तुम्हाला लगेच समजतं. तर थोडासा विचार करायचा, लगेच तुम्हाला समजतं. आणि सर्व्हिस माहिती तुम्हाला काय आहे, अर्थात सर्व्हिस म्हणजे सेवा करणे. डिससर्व्हिसचा अर्थ थोडासा वेगळा आहे, उधळपट्टी करणे, पण तो अर्थ तिथे चालणार नाही. त्यामुळे डिससर्व्हिस तर अजिबात चालणार नाहीये. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की याचा पर्याय 3 याचं उत्तर येणार आहे. ओके, पुढचं बघूया. एकदम सोपा आहे, ऍडजेक्टिव्ह वरती विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे बघा पाचवीतल्या मुलाला पण येईल. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मड इज युज्ड ॲज अन ऍडजेक्टिव्ह. मडचा ऍडजेक्टिव्ह म्हणून कुठे उपयोग केलाय ते दिलंय. द हट इज मेड ऑफ मड, ज्या अर्थी ऑफच्या नंतर म्हणजे प्रेपोजिशन नंतर ज्या अर्थी मड आहे त्या अर्थी अर्थातच ते नाऊन आहे. आणि ही लिव्स इन अ मड हाऊस, याच्यामध्ये हाऊस या नाऊनच्या पूर्वी मड आहे, तर ते ऍडजेक्टिव्ह आहे. आणि फक्त बी हेच वाक्य आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह म्हणून मडचा उपयोग केलेला दिसतंय. 85चं उत्तर जे आहे ते अर्थातच पर्याय 3 मड असं येणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया. हे पण टेन्स मधचा एकमेव आलेला प्रश्न आहे बघा. हा सोपा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की भूतकाळामधल्या 2 क्रिया ज्या वेळेला असतात त्यावेळेला पहिली जी क्रिया असते ती नेहमी परफेक्ट पास्ट मध्ये असते. ओके, तोच नियम इकडे, बाकी काही नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ब फॉर्म्स एक्सप्रेसेस द ऍक्शन इन पास्ट परफेक्ट. दिलेलंच आहे तिकडे पास्ट परफेक्ट वापरा म्हणून. मग पास्ट परफेक्ट कुठला आहे, अर्थात सी मध्येच आहे, हॅड रीच्ड. त्यामुळे सी असलेला पर्याय बघा कुठला आहे, पर्याय 2 आहे. त्यामुळे 86चं उत्तर पर्याय 2 आहे. आपल्यालाच त्यांनी उत्तर काढून दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. लिनियंट म्हणजे कनवाळू, कल असलेला वगैरे वगैरे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे अर्थातच त्याचं काय दिलंय आपल्याला, सिनॉनिम्स विचारलेलं आहे. अर्थातच बघा लिनियंटचा सिनॉनिम, लेझी म्हणजे आळसी माहिती आहे, लक्झरियस आता सगळ्यांनाच माहिती झालं आहे, लिबरल म्हणजे पण माहिती आहे. त्यामुळे अर्थातच जेंटल हाच त्याचा फक्त, कारण का एखादा ज्या वेळेला जेंटल असतो, हळूवार असतो, प्रेमळ असतो, कोमळ असतो, तोच फक्त लिनियंट असू शकतो. त्यामुळे लिनियंटचा पर्याय डी असलेलं उत्तर आहे पर्याय 1 मध्ये. त्यामुळे तो फक्त पर्याय बरोबर आहे. ओके, नेक्स्ट बघूया. ही हॅज प्रेपोजिशन वरचा प्रश्न आहे, बरोबर आहे. एस्केपच्या नंतर नेहमी फ्रॉम वापरलं जात असतं. त्यामुळे पर्याय ए असलेलं उत्तर पर्याय 1 म्हणजे फ्रॉम असलेलं उत्तर पर्याय 1 जे आहे ते फक्त अर्थातच इकडे 88 नंबरला अर्थात तेच येणार आहे. त्यामुळे ही हॅज अ नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर. नॅरो एस्केप ही ऍक्च्युली फ्रेज आहे, इडियोमॅटिक फ्रेज आहे, थोडक्यात वाचणे म्हणून. तर तो संकटापासून थोडक्यात बचावला, तर फ्रॉम पासून, संकटापासून, संकटातून बचावला. त्यामुळे ते अर्थातच फ्रॉम पाहिजे. त्यामुळे ए मध्ये फ्रॉम आहे, त्यामुळे दुसरं काही बघायची पण गरज नाही. पर्याय 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, करेक्ट सेंटेन्स कुठला आहे, एकदम सोपं आहे बघा. मित्रांनो थोडंसं फक्त म्हणजे ऍक्च्युली कन्फ्युज करण्यासारखं याच्यामध्ये काही नाहीच आहे. नीट बघितलं तर तुम्हाला लगेच समजून येईल. चूज द करेक्ट सेंटेन्स. आणि अर्थातच ब्रिंगच्या ज्या व्हर्बल फ्रेजेस आहेत त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. द प्रोफेसर ब्रॉट आउट द आयडिया क्लिअरली. ब्रॉट आउट म्हणजे पुढे आणणे, स्पष्टपणे डोळ्यासमोर आणणे वगैरे जे असतं त्याला ब्रिंग आउट ही फ्रेज वापरली जात असते. त्यामुळे अर्थात ए हाच पर्याय बरोबर आहे. तरी पण आपण बीचं वाक्य बघूया. द प्रोफेसर ब्रॉट विथ द आयडिया क्लिअरली. आता ब्रॉटच्या नंतर जर विथ घेतलं ना तर तुम्ही स्वतःहून काहीतरी घेऊन येणं असं त्याचा अर्थ असतो.
त्यामुळे आयडिया काय अशी घेऊन येत नाही, त्यामुळे अर्थातच बी पर्याय चालणार नाहीये. आणि ब्रॉट इन म्हणजे एखादी काहीतरी गोष्ट आपल्या कार्यकक्षेमध्ये वगैरे आणणं, त्यासाठी हा ब्रिंग इन हा वापरला जात असतो. तर अर्थातच फक्त 89चं उत्तर ए असलेलंच फक्त कुठे आहे तेवढं बघायचं आणि तेच फक्त बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 1 हे याचं उत्तर येणार आहे बघा 89चं. ब्रिंग आउट आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे स्पष्टपणे डोळ्यासमोर आणणे, आणि बाकी ब्रिंग इट म्हणजे बरोबर घेऊन जाणं सांगितलं, आणि ब्रिंग इन म्हणजे आणणं काहीतरी. तर त्यामुळे याच्यामध्ये फक्त पर्याय 1, 89चा पर्याय 1 हे उत्तर येणार आहे. 90 एकदम सोपं, सगळ्यांना मार्क मिळवून देणारं, नन ऑफ अस आहे. अस आहे हे फक्त थोडंसं कन्फ्युजिंग मला, म्हणजे ऍक्च्युली कन्फ्युजिंग नाही, तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आलं असणार आहे. कारण का अस आहे अर्थात, त्यामुळे नन ऑफ अस जरी असलं तरी वी आलं पाहिजे सर्वनाम क्वेश्चन टॅगमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि नन असल्यामुळे अर्थातच अफर्मेटिव्ह असं क्वेश्चन टॅग असला पाहिजे, म्हणजे होकारार्थी असला पाहिजे. त्यामुळे अर्थातच डिड वी, त्यामुळे बी असलेलं उत्तर आहे फक्त पर्याय 3 मध्ये. त्यामुळे 90चं उत्तर अर्थात पर्याय 3 आहे. ओके, पुढचं 91. ज्यांचा इंग्लिशचा बऱ्यापैकी अभ्यास असेल किंवा इंग्लिश ऐकत असेल त्यांना ऑफ अँड ऑन म्हणजे खूप सोपं वाटलं असेल, पटकन त्याने उत्तर पण दिलं असेल, कारण ऑफ अँड ऑन म्हणजेच रेग्युलरली. ओके, त्यामुळे आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच ऑफ अँड ऑन फॉर सम टाइम पास्ट, असा त्याचा अर्थ आहे. बाकी स्लगिशली म्हणजे सुस्तपणाने, इरेग्युलरली अनियमितपणे आणि स्नॅपीली चालणार नाहीये. पुढचं 92 नंबरचं वाक्य एकदम सोपं आहे बघा. लेट श्रीनाथ कोच और फास्ट बॉलर. लेटचं वाक्य पॅसिव्ह करायला दिलेलं हे वाक्य आहे बघा. 5वं वाक्य आहे. 4थं वाक्य आहे हे की जे ऍक्टिव्ह पॅसिव्हला आलेलं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली चेंजेस द सेंटेन्स अबव इनटू पॅसिव्ह वॉइस. म्हणजे लेटचं पॅसिव्ह वॉइस करायचंय. ऑब्जेक्ट आपल्याला लगेच समजतोय काय आहे, आर फास्ट बॉलर्स आहे. आर फास्ट बॉलर्स कुठे कुठे दिसतंय तेवढं बघायचं. लेट, त्याच्यानंतर बी, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं 3रं रूप हे आपल्याला कुठे कुठे दिसतंय ते बघा. आणि अर्थातच बघा, लेट आर फास्ट बॉलर्स म्हणजे होणार आहे कसं, लेट आर फास्ट बॉलर बी कोच्ड बाय श्रीनाथ. त्यामुळे पर्याय ए असलेलं उत्तर, त्यामुळे 92चं उत्तर आहे अर्थातच 4 नंबरला लिहिलेलं आहे. ते नीट लक्षात घ्या. म्हणजे या संपूर्ण पेपरमध्ये फक्त हे एबीसीडी आहेत ना, बाकी सगळं सोपं दिलंय, फक्त ह्याच्यामध्ये मुलांना जरा ती कन्फ्यूज होतील अशा प्रकारे फक्त दिलंय. बाकी काही नाही, तुम्हाला याची सवय असते त्यामुळे तुम्ही नक्कीच केलेलं असेल. पुढचं बघूया 93. परत डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. मित्रांनो, याच्यासाठी सुद्धा मी म्हणजे तुम्हाला सांगतो की माझ्या पुस्तकात दिलेलं हे टेबल आहे ते नीट पाठ करा. तर याच्यामध्ये असं असतं, व्हेरी फ्यूने चालू होणारे कोणतंही पॉझिटिव्हचं ज्या वेळेला वाक्य असेल त्यावेळेला कंपॅरेटिव्ह मध्ये नेहमी दॅन, मोस्ट अदर असतं. अर्थात याच्यानंतर नेहमी प्लुरल नाऊनच असतं, आणि नंतर सुपरलेटिव्ह मध्येच नेहमी वन ऑफ द करून मग सुपरलेटिव्ह डिग्री असते. बघा, तुम्हाला हे वाक्य इथे दिलेलं दिसेल, बरोबर ना. बघा आता वाक्य, दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. बरोबर आहे, म्हणजे अर्थात व्हेरी फ्यू किंवा दॅन मोस्ट अदर आलं पाहिजे. मग बघा कशामध्ये दिसतंय बघा, आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री घ्यायची आहे. व्हेरी फ्यूची कुठं आहे, फक्त सी मध्ये आहे. त्यामुळे सीचं फक्त पर्याय 2 मध्ये उत्तर दिसते तुम्हाला, त्यामुळे पर्याय 2 ह्याचं उत्तर आहे. ओके, 94चा शब्द आहे. ऍक्च्युली खरं म्हटलं तर ज्यांना कोणाला हा आला नसेल ना, त्यांनी मुद्दामून हे टाकलं तरी चालेल, कारण काय ह्याच्यामध्ये माहिती का स्पेलिंग चुकवलेलं आहे. त्याच्यामध्ये ALOGY असं पाहिजे होतं. त्यामुळे जर एखाद्यात चुकलं असेल तर तुम्ही हे मुद्दामून पाठवायला काही हरकत नाही की हा प्रश्न कॅन्सल करायला पाहिजे म्हणून. असू दे, चला. हा तर जिनिओलॉजी हा जो शब्द आहे तो अर्थात जीन्सशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय सी जो आहे, अकाउंट ऑफ अ पर्सन्स डिसेंट. डिसेंट म्हणजे पूर्वज, आपलं ॲन्सेस्टर्स म्हणजे पूर्वजांपासून जे डिसेंट म्हणजे उतरत आलेली जी काही पुढची पिढी असते ना, ती सगळी आहे. तर त्यांचं जे अकाउंट असतं म्हणजे इतिहास असतो त्याला जिनिओलॉजी असं म्हणतात. त्यामुळे अर्थ सरफेस चालणार नाही. पर्सन जिनियस उगाच फसवण्यासाठी दिलेलं आहे. अकाउंट ऑफ पर्सन्स डिसेंट फ्रॉम हिज ॲन्सेस्टर्स याचं उत्तर आहे. बाकी स्टडी ऑफ द अर्थ इनर पार्ट ही चालणार नाहीये, फक्त फसवण्यासाठी म्हणून दिलेलं आहे, बाकी काही नाहीये. त्यामुळे सी असलेला फक्त पर्याय कुठे आहे बघा, 94चा पर्याय 2 नंबरमध्ये दिसतोय तुम्हाला. तर 94चं उत्तर अर्थात सी आहे. स्पेलिंग असं ऍक्च्युली पाहिजे होतं, GENE
ALOGY, जिनिओलॉजी असं पाहिजे होतं ते. पुढचं 95, चूज द वर्ड्स हॅव्हिंग मिनिंग ऑपोजिट ऑफ. इमॅक्युलेट याचा अर्थ म्हणजे आपल्याला ऑपोजिट सांगायचा आहे. इमॅक्युलेट याचा अर्थ म्हणजे डाग वगैरे नसलेला वर जो असतो ना, तो त्याचा अर्थ आहे. आणि आपल्याला इकडे ऑपोजिट मिनिंग शोधायचं आहे. त्यामुळे ऑपोजिट शोधत असताना अर्थातच सॉइल्ड, परत डाग असलेला, मळलेला म्हणजे अर्थातच स्पॉटेड, तो पण तसाच अर्थ आहे. अनब्लेमिश मात्र जो अर्थ आहे तो याचा स्पॉट नसलेला असा होणार आहे. अनब्लेमिश म्हणजे अन वाटल्यामुळे आपल्याला विरुद्ध जरी वाटलं तरी तो तसा नाहीये. आणि स्टेन्ड म्हणजे पण परत तेच डाग असलेला. त्यामुळे ए, बी आणि डी असलेलं जे उत्तर आहे पर्याय 3 मधलं, तो पर्याय 3 हे याचं उत्तर येणार आहे. ओके. बाकी अनब्लेमिश तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तो इमॅक्युलेटचा विरुद्ध अर्थ येणार आहे. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे झालेले आहेत 95. आणि याच्या पुढचे जे पॅसेजचे जे प्रश्न आहेत त्या पॅसेजमध्ये मी तुम्हाला फक्त हे सांगतो. 96 साठी पर्याय 3 येणारे उत्तर. 97 साठी उत्तर येणारे पर्याय 1. 98 साठी उत्तर येणार आहे पर्याय 2. 99 साठी उत्तर येणारे पर्याय 2. आणि 100 साठी मात्र जे उत्तर आहे ते अर्थातच परत पर्याय 2 आहे. इथे हे अब्रेस्ट, एनक्रॉस, ट्रायम्फंट आणि डिसइल्युजनमेंट आणि ट्रेड हे जे शब्द आहेत ते वरच्या पॅसेजमध्ये दिले त्याच्याप्रमाणे हे करायचे आहेत. तर बघा, याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, म्हणजे वरचा जर पॅसेज जर तुम्ही नीट वाचला असेल तर तुम्हाला लगेच समजेल. नाही तरी सुद्धा बघा, तुम्हाला एक तर ट्रायम्फ हा शब्द माहित असेल तर सी साठी बघा व्हिक्टोरियस दिसते, म्हणजे सी साठी 2 कुठे येते बघा, तर ती सी साठी 2 आहे ना, ते फक्त तुम्हाला 2 आणि 3 नंबर पर्यायामध्ये दिसतंय. त्या 2 आणि 3 नंबर पर्याय ह्याच्यामध्ये आपलं उत्तर असणार हे नक्की झालेलं आहे. 1 आणि 4 आता बाजूला काढून ठेवा. आता बघा, तुम्हाला जर माहित असेल तर डिसइल्युजनमेंट बरोबर आहे, म्हणजे भ्रम. वरती जर तुम्ही पॅसेज वाचला तर तुम्हाला दिसेल. मग आता हा जो भ्रम आहे तो अर्थातच तुमचा जो भ्रम आहे तो कशामध्ये निघणार आहे, तर अर्थात बघा त्याच्यासाठी डिसेंचंट असं जे दिसतंय तो त्याच्यासाठी येणार आहे. त्याच्यानंतर अब्रेस्ट म्हणजे आपण त्या गोष्टी बरोबर राहणं असं जे आहे, त्यामुळे अर्थातच ए साठी कॉन्व्हर्संट हे येणार आहे. बी, एनग्रॉस, तल्लीन होणे, याच्यासाठी एन्थ्राल. 100 नंबरचं पर्याय 2 हे उत्तर येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका तशी म्हटली तर खूप सोपी, तशी म्हटली तर थोडीशी कन्फ्युज करणारी. 5-6 प्रश्न अवघड आहेत ते सोडले तर बाकी 4च प्रश्न, मुळात 4 प्रश्न फक्त थोडेसे अवघड आहेत ते जर सोडले तर बाकी खूप सोपी अशी प्रश्नपत्रिका आलेली आहे. तर मित्रांनो,